संस्थेचा हा डोलारा पाहता खरं तर माझ्याकडे शब्द नाही, कारण या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत मनोज गोळेकर सर यांनी काल म्हणालेत की या सगळ्या मुलांसाठी जे करता येईल ते करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, आणि म्हणूनच आज या प्रशालेचे संपूर्ण पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. राजेंद्र ब्रह्मदंडे सर आहेत, संस्थेचे सरचिटणीस पण आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, काल या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गोळेकर सर यांनी एक प्रवेशिका वितरित केली होती आणि अनाऊन्स केलं होतं की याच रंगमंचावर नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवेच्या रंगमंचावर 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता एक कॉमेडी नाटक होणार आहे. त्यामध्ये प्रवीण भारदे यांची प्रमुख भूमिका आहे आणि या ठिकाणी नैना आपटे ह्या अभिनेत्री या रंगमंचावर येणार आहेत आणि हे नाटक पाहण्याची संधी तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे. त्याची प्रवेशिका 300 रुपये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला की आमच्या घरामध्ये 5 माणसं आहेत, मग 1,500 रुपये आम्हाला द्यावे लागतील. पण तीही काळजी अध्यक्षांनी घेतलेली आहे. ही सगळी तिकीटं स्वतः खरेदी केलेली आहेत. आपल्याला फक्त मोफत इथं येऊन बसावं लागेल, इतकी तरतूद अध्यक्षांनी केली. ही सगळी तिकीट, हजारो तिकीटं स्वतः विकत घेतली आणि काल वितरित केली. ज्यांना ज्यांना ही तिकीटं मिळालेली आहेत त्यांनी जरूर या रंगमंचावर 11 जानेवारीला यायचं आहे. आणि ज्यांना तिकीट मिळालेलं नसेल त्यांनी ऑफिसशी संपर्क साधा. आपल्याला विनामूल्य तिकीट उपलब्ध आहे. त्यांचा उद्देश हाच आहे की आमच्या इथल्या ग्रामस्थांना, इथल्या मुलांना हे अभिनेते पाहता यावेत, अभिनेत्री पाहता याव्यात, म्हणून कॉमेडी आणि चेटकीण आणि मला आई बाबा हवेत, कॉमेडी चेटकीण आणि मला आई बाबा हवेत ही 2 नाटकं इथं होणार आहेत. तिकीट दर आहे निशुल्क. चला मित्रांनो, त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आणि आता या प्रशालेची मुलं सुद्धा म्हणत आहेत की हे सगळं माहोल पाहिल्यानंतर आम्हालाही काहीतरी सादर करायचं आहे, कारण ही मुलं दुपारनंतर आपल्या घरी जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी 5 मिनिटं आपण देऊया. साहेबांनी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण त्या मुलांसाठी 5 मिनिटं द्यायला नक्कीच संधी देत आहोत.